विद्यार्थ्यांच्या खात्यात आहाराचे पैसे न टाकता शाळेतूनच ताजा सकस आहार पुरावा या मुख्य मागणीसह अनेक मागण्यांना घेऊन तिवसा पंचायत समितीवर महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटनेतर्फे 8 जुलै रोजी जोरदार धरना देऊन निदर्शने करण्यात आली। सीटूच्या वतीने पार पडलेल्या आंदोलनात तिवसा तालुक्यातून शेकडो शालेय पोषण कामगार कॉम्रेड रामचंद्र घंगारे भवन या ठिकाणी जमून पंचायत समितीवर धडकले। या आंदोलनात तिवसा तालुक्यातून शेकडो महिला कामगार सहभागी झाल्या होत्या। यामध्ये संगीता लांडगे, रंजनी कांडलकर, उषा ढोले, प्रतिभा मुळे, अर्चना बायस्कर, सिंधू राठोड इत्यादी महिलांचा समावेश होता। या आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलीप शापमोहन यांनी केले। आज जो हा आमचा मोर्चा होता शालेय पोषण आहार संघटनेचा, आमचे जे मानधन आहे ते आम्हाला 12 महिन्याचं मिळालं पाहिजे। 18,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे वेतन, आणि मुलांच्या खात्यात जे पोषण आहाराचे जे पैसे जमा होणार आहेत ते बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी होती। आणि शिक्षकाचा जो त्रास आहे, स्थानिक शिक्षकांचा शाळेवर महिलांना गांजरगवत काढायला लावता, संडासमध्ये पाणी टाकायला लावता, हा त्रास सुद्धा कमी झालेला पाहिजे। सरकारला आमची हे मागणी आहे की आम्हाला 12 महिन्याचं मानधन मिळालं पाहिजे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।